नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमा या सणाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका। हिंदू पंचांगानुसार एका वर्षात 12 पौर्णिमा असतात। या 12 पौर्णिमांपैकी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा आपल्याकडे वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। या दिवशी सुहासिनी वटपौर्णिमेचे व्रत पाळतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात। वटपौर्णिमा हा सण वटसावित्रीच्या नावानेही ओळखला जातो। या दिवशी सावित्री आणि सत्यवान यांची पूजा केली जाते। आपल्या देशात पश्चिम भारतात हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पाळले जाते, तर उत्तर भारतात वटसावित्रीचा उपवास ज्येष्ठ अमावास्येला केला जातो। यंदा ज्येष्ठ पौर्णिमा 21 जून 2024 रोजी साजरी केली जाणार आहे। यंदाच्या वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त, तिथी आणि या वटपौर्णिमेचे महत्त्व काय आहे, चला तर मग जाणून घेऊयात। वटपौर्णिमा तिथी। यंदा वटपौर्णिमेचा सण शुक्रवारी 21 जूनला साजरा केला जाईल। वटपौर्णिमा तिथी 21 जूनला सायंकाळी 7:32 सुरू होईल आणि 22 जून रोजी सकाळी 6:38 ही तिथी समाप्त होईल। वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त कधी? वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करतात आणि उपवास करतात। या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी पहाटे 5:24 शुभ मुहूर्त सुरू होणार असून तो 10:30 असणार आहे। त्यानंतरचा शुभ मुहूर्त हा दुपारी 12:23 सुरू होणार असून तो दुपारी 2:07 असणार आहे। त्यामुळे या कालावधीमध्ये सुहासिनी वडाची पूजा करू शकतात। वटपौर्णिमेचे हिंदू धर्मात विशेष असे महत्त्व आहे। या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास करतात। वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा वास असल्याने मानले जाते। धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या एका कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवनदान दिल्याचे सांगितले जाते। त्यामुळे वडाच्या झाडाला धार्मिक महत्त्व अधिक आहे। यासोबतच वडाचे झाड हे 100 वर्षापेक्षा अधिक वर्ष जगते। त्यामुळे या झाडाची वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया विधिवत पूजा करतात आणि देवाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात। वटपौर्णिमेची पूजा कशी करायची? वटपौर्णिमेच्या दिवशी सुहासिनींनी पहाटे लवकर उठून स्नान करावे। स्नान केल्यानंतर वटपौर्णिमेच्या व्रताचा संकल्प करावा आणि नवे वस्त्र किंवा पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करावीत। त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी ताट तयार करून घ्यावे। त्यासाठी ताटामध्ये फुले, कापसाची पोत, अक्षता, हळदी, कुंकू, उदबत्ती, पांढरा दोऱ्याचा रील, मिठाई, आंबा, जांभूळ, करवंद, फणस इत्यादी फळे ठेवावीत। ही सर्व फळे उपलब्ध नसतील तर त्यापैकी कोणतेही एक फळ घ्यावे। शक्यतो आंबा ताटात ठेवावा। शुद्ध पाण्याचा गडवा म्हणजेच तांब्या आणि निरांजन सोबत ठेवावे। सुरुवातीला वडाच्या झाडाला पाणी वाहावे। त्यानंतर हळदी, कुंकुम, अक्षदा, फुले, कापसाची पोत वाहावी। त्यानंतर झाडाचे औक्षण करावे। त्यानंतर पांढऱ्या दोरा वडाला बांधून 7 वेळा झाडाला प्रदक्षिणा घालावी। पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी। त्यानंतर विवाहित स्त्रियांना सौभाग्याचे लेणे देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।